नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। SSC GD 2027 60,000 प्लस जागांची भरती येणार आहे। एवढी मोठी भरती येणार आहे। जे पण विद्यार्थी 2027 मध्ये फॉर्म भरणार असतील तर त्यांनी आतापासून अभ्यासाला सुरुवात करा। मी कशा पद्धतीने ह्या 60,000 प्लस जागा येणार ते पण तुम्हाला सांगतो। खरं तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा। मी हे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर बघा आता हे SSC GD 2027चं नोटिफिकेशन आहे। तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर सप्टेंबर 2026 मध्ये तुमची ॲड येणार, जाहिरात येणार। बघा हे तुम्ही SSCच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेलं आहे। सप्टेंबर 2026 मध्ये ॲड येणार, जाहिरात येणार आणि ऑक्टोबर 2026 मध्ये फॉर्म भरणं बंद होणार। ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑक्टोबर 2026 पर्यंत असणार। त्यानंतर जानेवारी ते मार्च 2027 मध्ये तुमचा पेपर होणार। जानेवारी फेब्रुवारी मार्च असं शिफ्टमध्ये तुमचा पेपर होणार। तर आता जर विचार करायला गेलं, समजा जुलै आता निघून गेला तर किती महिने राहिलं? ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असं 6 महिने राहिलं। किती महिने? असं 6 महिने। तर 6 महिने राहिलेले आहेत। तर ह्या 6 महिन्यांचा उपयोग करा आणि आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करा। बघा तुम्ही विचार करशीला की म्हणशीला मी पहिल्यांदा काय करतो, इथं सप्टेंबर 2026 मध्ये फॉर्म येऊन द्या, फॉर्म आल्यानंतर म्हणजे जाहिरात येऊन दे, जाहिरात आल्यानंतर ऑक्टोबर 2026 मध्ये मी फॉर्म भरतो आणि भरल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतो। तर किती राहणार तुमच्याकडे महिने? नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, म्हणजे तुमच्याकडे 2-3 महिने राहणार। आणि ह्या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही म्हणणार की मी सिलेक्ट होतो, तर ते काय शक्य नाही आहे। त्यामुळे मी तुम्हाला परत सांगतोय की 6 महिने आहेत, 6 महिन्यांचा उपयोग करा। जर तुम्ही ऑगस्टमध्ये तरी तयारीला सुरुवात केली तर आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा। त्यानंतर पुढं सांगतो बघा, SSC GD व्हॅकन्सी ट्रेंड। व्हॅकन्सी काहीतरी बघा अगोदर कशा पद्धतीने येत होती, तर त्या व्हॅकन्सीचं काहीतरी ट्रेंड आहे, पद्धत आहे, रीत आहे। 2022 मध्ये बघा, 2022 मध्ये 50,187 जागा आलेल्या होत्या। सुरुवातीला 50,187 जागा नव्हत्या। सुरुवातीला काय बघा कमीच जागा होत्या, सुरुवातीला कमी होत्या। नंतरनं काय बघा ह्या रिझल्ट लागसपर्यंत 50,187 जागा झालेल्या होत्या। आणि त्यानंतर फिजिकलला कॉल किती जणांना आलेला होता ते सुद्धा बघा। फॉर्म किती जणांनी भरलेलं होतं? 54 लाखच्या आसपास मुलांनी फॉर्म भरलेलं होतं। आणि त्याच्यातल्या काय बघा 3,70,000 मुलांना फिजिकलला कॉल आलेला होता। इथं 2024 मध्ये सुद्धा काय बघा सुरुवातीला कमी आलेल्या होत्या, नंतरनं वाढून काय बघा त्या 46,000च्या आसपास गेलेल्या होत्या। तर 47 लाख मुलांनी फॉर्म भरलेले होते। किती? 47 लाख। आणि इथं सुद्धा 3.5 लाख मुलांना फिजिकलला कॉल आलेला होता। 2025 मध्ये सुद्धा तेच झालेलं होतं, सुरुवातीला कमी नंतरनं वाढलेल्या होत्या जागा। अशा 52 लाख मुलांनी फॉर्म भरलेलं होतं आणि इथं बघा 4 लाख मुलांना फिजिकलला कॉल आलेला होता जवळपास। 2026 मध्ये 2026चा जर विचार करायला गेलं तर इथं 25,000 ते 26,000 जागा आलेल्या होत्या। ह्याच्यामध्ये काही वाढ अजून सुद्धा केलेली नाही आहे। पुढं काय होते ते बघूया। इथं सुद्धा बघा जवळपास 48 लाख मुलांनी, इथं जागा कमी आहेत तरी सुद्धा 48 लाख मुलांनी फॉर्म भरलेले होते। आणि बघा ॲप्रॉक्स कमीत कमी अंदाजे जर बघायला गेलं तर 2.5 लाख मुलांना फिजिकलला कॉल आलेला आहे। तर हे काय सर्व काय बघा झालेलं आहे। तर आता आपण फक्त विचार करायचा, तर धरून चला की बघा 50 लाखच्या वरती पोरं तरी फॉर्म भरतात म्हणजे भरतात। आणि ह्यावेळी तुमची मी काय सांगितले 2027 मध्ये आमचं थंबनेल काय सांगतंय तर 60,000 पेक्षा जास्त जागा येणार आहेत। किती? 60,000 प्लस। त्या कशा ते मी तुम्हाला सांगतो बघा। तर हे राज्यसभेमध्ये एक आलेलं डॉक्युमेंट आहे, एक कागद आहे। हा कधीचा आहे? 11/2/2026चा, 11/2/2026चा फेब्रुवारी महिन्यातला आहे। तर त्याच्यानुसार बघा 1/1/2026ची ही स्थिती सांगितलेली आहे। 1 जानेवारी 2026ची स्थिती आहे। त्याच्यानुसार केंद्रीय सशस्त्र पोलीस बलो और आसाम रायफल्स मध्ये रिक्त म्हणजे खाली पद, बाबा रिकामी पदं किती आहेत ते सांगितलेलं आहे। इथं लक्ष द्या, AR म्हणजेच आसाम रायफल्समध्ये 3,749 एवढी पदं आहेत असं ते म्हणतात। त्यानंतर पुढं बघा, इथं पुढं काय सांगतोय ते, इथं BSF मध्ये काय बघा 14,500 पदं आहेत। CISF मध्ये 28,000च्या आसपास पदं आहेत। CRPF मध्ये 27,000च्या आसपास पदं आहेत। ITBP मध्ये 12,000च्या आसपास पदं आहेत आणि SSB मध्ये 6,700च्या आसपास पदं आहेत। एकूण
रिक्त पदं, रिक्त म्हणजे भरायची पदं, एवढी भरायची पदं काय बघा आहेत, तर एकूण जर विचार करायला गेलं तर 93,000च्या आसपास रिक्त पदं आहेत, रिकामी पदं आहेत. आता समजा हे कधीच आहे, 1 जानेवारी 2026चा आहे. आता ह्याच्यामध्ये जानेवारी महिन्याच्या सुद्धा समजा जागा आहेत, जानेवारी महिन्याच्या सुद्धा ह्याच्यामध्ये जागा आहेत. जानेवारी महिन्याच्या जागा किती, जानेवारी महिन्याच्या 2026च्या जागा सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. 2026ला SSC GDच्या किती जागा होत्या, तर 26,000 एवढ्या होत्या. तर हे 26,000 याच्यातलं काढून टाकलं तरी सुद्धा जवळपास काय बघा 65,000 जागा राहतात. म्हणूनच मी म्हणतोय 2027ला 60,000 प्लस जागांची भरती येणार आहे. किती, ही बंपर मोठी भरती येणार आहे. एवढ्या जागा भरायच्या आहेत त्यांना आणि त्याच्यामुळं काय बघा 60,000 प्लस जागांची भरती येणार आहे. त्यामुळे तुम्ही आतापासून अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यास हा मुख्य आहे, एवढं लक्षात ठेवा सिलेक्ट होण्यासाठी. पुढचं बघा, काही विद्यार्थ्यांना सांगतो, जर ज्यांना माहीत नाही त्यांना, हे TCS आणि एज्युक्विटी नेमकं काय आहे, हे नेमकं TCS आणि एज्युक्विटी काय आहे, ह्यांच्यामधलं फरक काय आहे. आता TCS आणि एज्युक्विटी या कंपन्या आहेत, ऑनलाईन एक्झाम घेणाऱ्या कंपन्या. आयोग काय करते, ह्या कंपन्यांना ठेका देते आणि त्यांना सांगते की एलिजिबल पात्र अशी पोरं आम्हाला हुडकून द्या, जी की बघा SSCच्या अंतर्गत म्हणजे SSC GDच्या अंतर्गत जे पण काही फोर्सेस आहेत त्यांच्यामध्ये काम करावीत, नोकरी करावीत, अशी इलिजिबल पात्र असं पोरांना काढून द्या असं आयोग सांगते. ह्याच्यासाठी त्या कंपनीला ठेका देते आणि ह्या कंपन्या काय करतात, पेपर कंडक्ट करतात, पेपर भरवतात, पेपर घेतात. हेच काम आहे. पहिल्यांदा बघा 2026च्या अगोदर जे पण काही पेपर आहे ते TCS घेत होतं. TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस घेत होतं. आत्ता जे घेते म्हणजे जे तुमचा 2026चा पेपर झाला, तो 2026चा पेपर एज्युक्विटीनं घेतलेला आहे. 2027 म्हणा, हा सुद्धा पेपर एज्युक्विटीच घेणार. 2026 नंतर जे पण पेपर घ्यायला लागले ते एज्युक्विटी घ्यायला लागले. एज्युक्विटी ही ऑनलाईन एक्झाम घेणारी एक कंपनी आहे, एज्युक्विटी करिअर टेक्नॉलॉजीज, की ज्याचं हेडक्वार्टर बेंगलोरमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये बघा फक्त कंपनी वेगळी झालेली आहे, कंपनी चेंज झालेली आहे. तिने पेपर पॅटर्न म्हणा किंवा पेपरांचा विषय कुठला आहेत म्हणा, त्यांचं मार्क किती आहेत, एकूण मार्क म्हणा, टाईम म्हणा, असं काहीही बदललेलं नाही. तेच आहे, फक्त पेपर घेणारी कंपनी वेगळी आहे, पेपर घेणारं कंपनी वेगळे आहे. तरी पण तुम्हाला जर फरक बघायचा असेल तर प्रश्नांच्या मध्ये फरक बघू शकताय. बघा त्याच पद्धतीचं मी 2 प्रश्न टाकलेले आहेत. किती, 2 प्रश्न त्याच पद्धतीचं टाकलेलं आहेत, जरा लक्ष द्या. बघा TCS कशा पद्धतीचं प्रश्न विचारत होती. राहुल एक बेड 5,000 रुपयाला खरेदी करतो, त्यानंतर त्यावर 1,000 रुपये दुरुस्तीचा खर्च आला. बेड खरेदी केला आणि त्याच्यावरती 1,000 रुपये दुरुस्तीचा खर्च आला. त्यानंतर त्यानं 30% नफ्यात त्याला विकला, 30% नफा घेऊन त्यानं विकला, त्यानं किती नफा कमवला, असा सरळ प्रश्न येत होता. आता त्याच पद्धतीचा प्रश्न एज्युक्विटी कशी विचारते बघा. राहुलने एक बेड खरेदी केला, त्यानंतर त्यानं खरेदी किमतीच्या 20% त्यावर खर्च केला. खर्च डायरेक्ट दिला नाही, टक्क्यामध्ये दिलेला आहे. 1,800 रुपये नफा घेऊन तो बेड विकला गेला. जर त्याला 30% नफा झाला असेल तर त्या बेडवर त्यानं किती खर्च केला, असा प्रश्न. 2 प्रश्न बघा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. बघा प्रश्न वेगळा असं काय नाही, प्रश्नांची भाषा वेगळी आहे. ह्याच्यातून त्यांना काय सांगायचं आहे माहिती आहे काय, तर तुम्ही अभ्यास चांगला करा, तुम्ही प्रॅक्टिस चांगलं करा. फक्त यूट्यूबवरती जाऊन प्रश्न बघितलं म्हणजे तुम्ही सिलेक्ट होणार नाही. तर तुम्ही व्यवस्थितरित्या कोर्स लावा आणि त्यानंतर तुम्ही काय बघा इथं तुमचं सिलेक्ट होणार. की त्यांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही अभ्यास जरा काय बघा व्यवस्थितरित्या, प्रश्नांची भाषा तुम्हाला समजली पाहिजे, नेमकं प्रश्नामध्ये विचारतात काय हे जर तुम्हाला समजलं तर होणार. फक्त काय बघा ज्या त्या पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करायचा आणि जायचं असं नाही आहे. प्रश्न त्याच पद्धतीचा आहेत, अवघड असं प्रश्न काही नाही आहेत. खरं तुम्ही फक्त तिची भाषा तुम्हाला समजलं पाहिजे, प्रश्न नेमकं म्हणतंय काय. तर हे तिथं काय बघा त्यांनी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला काय बघा प्रश्न ह्याच्यामध्ये सोडवून दाखवणार नाही, खरं तुम्हाला इथं उत्तरं सांगतो. ह्याचं उत्तर 1,800 रुपये येते, 1,800 रुपये नफा होतोय आणि ह्या ठिकाणी त्या बेडवरती किती खर्च केला, तर 1,000 रुपये त्यानं खर्च केला आहे. ही उत्तरं येतात ह्याची. त्यानंतर पुढचं बघा, आता जे विद्यार्थी SSC GD 2027ला फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी थोडी माहिती बघा. ज्यांनी 2026मध्ये म्हणजे जे विद्यार्थी अगोदरपासून फॉर्म भरतात त्यांना मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले, TCS असून दे किंवा एज्युक्विटी असून दे, फक्त पेपर घेणाऱ्या कंपन्या बदललेली आहे. एज्युक्विटी कंपनी झालेली आहे, अगोदर TCS होती. ह्याच्यामध्ये पेपरचा पॅटर्न म्हणा किंवा पेपर विषय त्याच्यातलं म्हणा, प्रत्येकाचं विषयाला मार्क किती होते, एकूण मार्क किती होते,
एकूण एकूण काय बघा क्वेश्चन्स किती होते, एकूण मार्क किती होते किंवा गुण किती होते, निगेटिव्ह मार्किंग काय होतं, ह्याच्यामध्ये काय बदल केलेला नाही आहे. नवीन जर कोणी विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी मी सांगतो बघा, एकूण 4 विषय, त्याच्यातला पहिला विषय तो म्हणजे इंग्लिश किंवा हिंदी ग्रामर. तुम्ही इंग्लिश जर चांगला असेल तर इंग्लिश ग्रामर निवडा, हिंदी ग्रामर काय बघा तुमचं चांगलं असेल तर हिंदी ग्रामर निवडायचं. ज्यांचं इंग्लिश चांगलं नसते म्हणूनच हिंदी ग्रामर निवडतात तर त्याच्यासाठी 20 क्वेश्चन्स येतात. किती? 20 क्वेश्चन्स. GK-GS तुमच्या पेपरमध्ये GK-GSचे 20 क्वेश्चन्स येतात. GK म्हणजे जनरल नॉलेज आणि GS म्हणजे जनरल स्टॅटिक्स. ह्याच्यामध्ये स्टॅटिक्सच्या अंतर्गत तुमचं इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, पॉलिटी असेल, हे विषय येतात. मॅथ्स, त्यानंतर बघा तिसरं म्हणजे गणित. त्या पेपरमध्ये गणिताचे प्रश्न 20 येतात आणि बुद्धिमत्तेचं प्रश्न किती येतात? बुद्धिमत्तेचं सुद्धा 20 प्रश्न. असं जर बघायला गेलं तर असं तुमचं इथं 80 क्वेश्चनचा पेपर असतोय. पेपर एकूण किती मार्काचा? एकूण 80 मार्कचा पेपर असतोय. 80 क्वेश्चन्सचा पेपर असतोय आणि ते 80 क्वेश्चन्सना 160 मार्क असतात. म्हणजेच एक प्रश्न म्हणजेच एक क्वेश्चन 2 मार्कला. जर तुमचा एक क्वेश्चन बरोबर आला तर तुम्हाला 2 मार्क पडतात. एक क्वेश्चन 2 मार्कला, असं 80 प्रश्न किती मार्कला? 160 मार्कला. आणि वेळ तुमच्याकडे किती असतोय तर 1 तासाचा, 60 मिनिटांचा, म्हणजेच 1 तासामध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. ही CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी असते ती तुम्हाला 1 तासाची असते. 1 तासामध्ये तुम्हाला 80 प्रश्न सोडवायचे आहेत. 80 प्रश्न बरोबर आले तर 160 मार्क मिळतात. एक क्वेश्चन, एक प्रश्न 2 मार्काला असतो. अशा पद्धतीने 4 विषय असतात आणि 4 विषयांना बघा प्रत्येकी 20 क्वेश्चन्स, 20 प्रश्न येतात. म्हणजेच 20 प्रश्न म्हणजे प्रत्येकी 40 मार्कला प्रत्येक विषय असतो. आणि इथं निगेटिव्ह मार्किंगचा सुद्धा विचार करा. निगेटिव्ह मार्किंग हे 0.25 फॉर ईच क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनला 0.25 हे निगेटिव्ह मार्किंग असते. हे बेसिक माहिती झाली. ही कुणाची? कॉम्प्युटर बेस्ड टेस्टची झाली. त्यानंतर बघा मी काय सांगतो, तुमचं एज लिमिट. आता हे जर पेपर भरायचा असेल म्हणजे पेपर तुम्हाला द्यायचा असेल तर तुमचं वय तरी असलं पाहिजे. तर वय कुणासाठी बघा, त्यांनी सांगितलेलं आहे एज लिमिट 1 जानेवारी 2027. तुम्ही 1 जानेवारी 2027ला डोक्यात ठेवून चेक करायचं. जर ओपनचा असेल तर 18 ते 23 वर्ष. ओपनचा म्हणजे कमीत कमी 18 वर्षाचा चालतोय, जास्तीत जास्त 23 वर्षाचा असेल तर चालतोय. 23पेक्षा मोठा असेल तर त्याला फॉर्म भरायचं नाही, थांबायचं तिथं. त्यानंतर ओबीसीचा जर असेल तर काय बघा 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतोय. कमीत कमी 18 वर्षाचं पाहिजे आणि जास्तीत जास्त काय बघा 26 वर्षापर्यंत असू शकते. आणि SC STचा जर असेल तर 18 ते 28 वर्ष, कमीत कमी 18 वर्षाचं आपलं वय पाहिजे. 1 जानेवारी 2027ला डोक्यात ठेवून बघायचं बाबा 18 वर्षाचा आपण झालोय काय 1 जानेवारी 2027 पर्यंत. नसेल तर फॉर्म भरायचा नाही. आणि मोठा किती पाहिजे? 28 वर्षाचा पाहिजे. हे SC STसाठी. समजलं तुम्हाला? ओपनसाठी किती वय पाहिजे? ओबीसीसाठी आणि SC STसाठी. आता ह्याच्यामध्ये काय बघा रिलॅक्सेशन मी काय सांगत नाही. ओबीसीसाठी काय बघा 3 वर्षाचं असते, 3 वर्षाची वयाची सूट असते आणि ह्याच्यासाठी 5 वर्षाचं असते. म्हणूनच इथं बघा हे 18 ते 23 वर्षापर्यंत ओपनची पोरं फॉर्म भरणार आणि तिथं जर ओबीसीचा असेल तर 18 ते 26 वर्षापर्यंत, म्हणजे 18 ते 26 वर्षापर्यंत वय असलं तरी चालते. आणि SC STचा असेल तर त्याचं वर्ष काय 18 ते 28 पर्यंत असू शकतोय तो. म्हणून तिथं काय बघा 5 वर्षाचं रिलॅक्सेशन. 23 मध्ये 5 जोडलेला आहे आणि 28 झालेला आहे. ओके, आता पुढं बघा. पुढं काही माहिती तुम्हाला सांगतो, थोडी माहिती की ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळी तुम्ही पास होताय त्यावेळी तुम्हाला काय बघा फिजिकलला कॉल येतोय. आता फिजिकलमध्ये तुम्हाला धावणं करावं लागते, रनिंग करायचं असते. ते रनिंग बघा इथं दिसत असेल तुम्हाला, रनिंग करायचं. तर काय म्हटलंय पुरुषांसाठी जे पण कोण मेल आहेत त्यांच्यासाठी, मुलांच्यासाठी तर 5 किलोमीटरमध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे. किती? 5 किलोमीटरचं 24 मिनिटात त्यांनी गाठायचं आहे. 24 मिनिटाच्या अगोदर 5 किलोमीटर त्यांनी पळायचं आहे. कुणी? मुलांनी. ओके. त्यानंतर हे इतर राज्य, फक्त याच्यामध्ये इतर राज्यांच्यासाठी, लडाख सोडून इतर राज्य जी सर्व आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि महिला असतील तर त्यांच्यासाठी 1600 मीटर म्हणजे 1.6 किलोमीटर हे 8.5 मिनिटामध्ये त्याने गाठायचं आहे. धावणे तर रनिंग लडाख क्षेत्र, जे कोण लडाख क्षेत्रामध्ये असतील, महाराष्ट्राची मुलं तर लडाख क्षेत्रातली येत नाही, जे कोण लडाख क्षेत्रातला असेल ते काय बघा मराठी बघणार नाही, तर हे आपल्यासाठी काय बघा महत्त्वाचं नाही आहे. दुसरी गोष्ट बघा उंची आणि हाईट. सामान्य 107 सेंटीमीटरचं पाहिजे जर
मुलं असेल तर, मुली असतील तर 157 सेंटीमीटरची तिची उंची असली पाहिजे. इथं ST कास्टमधला असेल तर हाईट त्याच्यासाठी कमी आहे, तर 162.5 सेंटीमीटरचा असला तरी चालेल मुलगा असेल तर, आणि मुलगी असेल तर 150 सेंटीमीटरची असली तरी चालते. इथं चेस्ट इथं बघा 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुलवून किती म्हणजे फुगवून 5 सेंटीमीटर ती झाली पाहिजे. हे प्रत्येक मुलाला माहीत आहे, महिलांसाठी ते काय लागू नाही. तर बघा अशा पद्धतीनं मी तुम्हाला माहिती सांगितलेली ही बेसिक माहिती. जर SSC GD 2027मध्ये कोण नवीन मुलगा फॉर्म भरत असेल तर हे तुम्ही डोक्यात ठेवा. अशा पद्धतीनं पेपर येणार. 2027च्या जानेवारी ते मार्चमध्ये तुमचा पेपर होणार. आणि त्याच्यासाठी आता मी किती महिने आहेत, आता बसणं आपल्याकडे 6 महिने आहेत. या 6 महिन्यांचा उपयोग करून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यासाला खरंच सुरुवात करा, कारण जर सिलेक्ट व्हायचं असेल तर आता आपण इथं थांबूया. चला.